आणि मुंबईच्या चेंबूर दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे। चेंबूर इथल्या डायमंड गार्डन परिसरामध्ये 30 जूनला शाळेच्या बसवरती पिंपळाचं झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला। या दुर्घटनेप्रकरणी नियुक्त चौकशी समितीने आपला अहवाल महापालिकेकडे आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे सादर केलाय। या अहवालामध्ये झाडांच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या कंत्राटदारावरती 5 लाख रुपये तर देखरेख करणाऱ्या सल्लागार संस्थेवरती 2 लाख रुपयांचा दंड आकारण्याची शिफारस करण्यात आली। त्याचबरोबर झाडांच्या सुरक्षिततेसाठी मानक कार्यपद्धती तयार करून ती तातडीने लागू करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिलेत। तर या प्रकरणामध्ये उद्यान आणि रस्ते विभागाला क्लीन शीट देण्यात आली आहे। दुर्घटनेपूर्वी उद्यान विभागाने संबंधित परिसराची वेळोवेळी पाहणी केली होती आणि मान्सूनपूर्व छाटणी देखील करण्यात आली होती। त्याचबरोबर पर्जन्य जल वाहिनीच्या कामादरम्यान झाडांच्या सुरक्षिततेबाबत उद्यान विभागाने रस्ते विभागाला वारंवार सूचना दिल्यामुळे या दुर्घटनेमध्ये उद्यान विभाग किंवा रस्ते विभागाचा प्रथमदर्शनी कोणताही दोष आढळत नसल्याचं समितीने स्पष्ट केलंय। आणि दरम्यान चौकशी अहवालामध्ये नेमकं काय आहे पाहूयात। तर मुख्य निष्कर्ष असा आहे, झाड पडण्यामागे एकच कारण नाही। मुसळधार पाऊस, वाऱ्याच्या वेगासह इतर नैसर्गिक घटकांचा परिणाम झालेला आहे। तर कुणाला क्लीन शीट मिळालेली आहे? उद्यान विभाग, सकृतदर्शनी, त्यांचा काहीही दोष नाही। त्याचबरोबर रस्ते विभाग। आणि त्याचबरोबर कारवाई नेमकी कोणावरती झालेली आहे जाणून घेऊयात। कंत्राटदार गवार कन्स्ट्रक्शन 5 लाख दंडाची शिफारस करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर सल्लागार माहिमतुरा कन्सल्टंट 2 लाख दंडाची शिफारस करण्यात आली आहे। तर समितीचं निरीक्षण असं आहे की उद्यान विभागाने आधीच रस्ते विभागाला इशारा दिलेला होता। कंत्राटदाराने पुरेशी खबरदारी घेतली नाही। केवळ कंत्राटदारालाच संपूर्ण दोषी ठरवणं योग्य नाही। त्यामुळे आता नेमकं पुढे काय, तर झाडांसाठी स्वतंत्र एसओपी तयार करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर वृक्ष तज्ञांची नियुक्ती देखील झाली आहे। झाडांभोवती अतिरिक्त काँक्रिटीकरण टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या। त्याचबरोबर प्रत्येक प्रकल्पामध्ये झाडांचं संरक्षण हा निवेदनाचाच भाग असावा अशी महत्त्वाची शिफारस देखील करण्यात आली आहे। त्याचबरोबर झाडांच्या देखभालीसाठी वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करावा असं देखील सांगण्यात आलंय। संयुक्त पाहणी आणि नियमित सुरक्षा ऑडिट बंधनकारक असेल। या काही महत्त्वाच्या शिफारसी करण्यात आल्यात।